नवी मुंबईत उडता पंजाब सदृश्य परिस्थिती, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. नवी मुंबईत हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत असून या अवैध व्यवसायांना पोलिसांचे संरक्षण असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात कोपरखैरणे येथे जिजुबू आणि जिंजर टेरेस गार्डन यांसारखी ठिकाणी नशाखोरीचे अड्डे बनत चालले आहेत, जेथे अल्पवयीन मुलांनाही तंबाखूयुक्त हुक्का पुरवला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणावरून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना हुक्का आणि अंमली पदार्थांविषयी माहिती देऊनही त्यांनी हॉटेल आणि पार्लर चालकांना पाठीशी का घातले, याचा खुलासा होण्याची गरज आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या हद्दीत हे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत, त्यामुळे ते आता कारवाई करणार की पैशांच्या देवाणघेवाणीत स्वतःची वर्दी गहाण ठेवणार, असा सवाल निर्माण झाला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा हे पोलीस आणि गुन्हेगारीचे अपवित्र साटेलोटे उघड करण्यासाठी लवकरच मोठा खुलासा करण्यात येईल.